विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर चिखले, टूल अँड डाय मेकर निर्देशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आज या मेंटेनन्स ऑफ मशीन या लेक्चरमध्ये आपणाला माहिती देत आहे, आपण ती घ्यावी. मेंटेनन्स ऑफ मशीन या संदर्भात माहिती घेत असताना पण इंट्रोडक्शन प्रस्तावनेमध्ये पाहणार आहोत. कामासाठी मशीनची कंडिशन अतिशय चांगल्या प्रकारचे असणं गरजेचं असतं. जर मशीनची मेंटेनन्स वेळच्या वेळी जर केली गेली नाही तर मशीन पूर्ण क्षमतेने कार्य करू शकणार नाही. त्यामुळे जास्तीच्या उत्पादनामध्ये कमतरता येऊ शकते. जास्तीच्या उत्पादनामध्ये म्हणजे मास प्रोडक्शनमध्ये मध्येच मशीन बंद पडून त्याच्यामध्ये कमतरता येऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ॲडव्हान्टेजेस ऑफ मेंटेनन्स. त्याच्यामध्ये मशीन जास्त काळापर्यंत काम करत राहते. दुसरा मुद्दा, मशीन ॲक्युरेसीत अविरत कार्य करते. तिसरा मुद्दा, मशीन जास्तीत जास्त पार्टचं उत्पादन करते. पुढचा मुद्दा, मशीनचे पार्ट कमी प्रमाणात खराब होतात. पुढचा मुद्दा, काम सहजरित्या करता येतं. पुढचा फायदा आपण पाहणार आहोत, कमीत कमी पॉवर किंवा वीज वेळच्या वेळी मेंटेनन्स केल्यामुळे खर्च होत असते. अशा प्रकारे हे काही ॲडव्हान्टेजेस ऑफ मेंटेनन्सचे हे ॲडव्हान्टेजेस ऑफ मेंटेनन्स म्हणून किंवा त्याचे फायदे म्हणून पाहता येतील. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, टाईप्स ऑफ मेंटेनन्स, प्रकार, मेंटेनन्सचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत, रूटीन मेंटेनन्स. रूटीन मेंटेनन्स संदर्भात माहिती पाहत असताना यामध्ये मशीनचा नियमित वापर होत असल्याने मशीनला प्रथम ऑइलिंग केलं जातं. तसेच कामाच्या वेळेस काही बिघाड झाल्यास त्यास दुरुस्त केले जाते. तसेच आवश्यकतेनुसार ऑइलिंग केलं जातं. टाइप्स ऑफ मेंटेनन्स मधला पुढचा मुद्दा, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स संदर्भात माहिती पाहत असताना या प्रकारच्या मेंटेनन्समध्ये मशीनला चांगल्या स्थितीत राखण्याकरिता एक प्रोग्राम बनवला जातो. तसेच नियमानुसार प्रत्येक मशीनला वेळोवेळी चेकिंग केलं जातं. जर आवश्यकता वाटल्यास पार्ट खराब झाल्यास बदलला जातो. त्यामुळे मशीन खराब होत नाही. यामध्ये मिलराईट सेक्शनच्या मार्फत एक चार्ट बनवला जातो की कोणत्या मशीनला किती काळानंतर ऑइलिंग करावं, ऑइल बदलणं यासारख्या बाबी यामध्ये घेतल्या जातात, त्याच्या नोंदी घेतल्या जातात. अशा प्रकारे टाइप्स ऑफ मेंटेनन्सचे हे दोन प्रकार, रूटीन मेंटेनन्स आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आपण आता पाहिले. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ओव्हरऑलिंग ऑफ मशीन. त्याच्यामध्ये ओव्हरऑलिंग ऑफ मशीन संदर्भात माहिती पाहत असताना ओव्हरऑलिंगची आवश्यकता मशीनची स्थिती म्हणजे कंडिशन चांगल्या प्रकारची ठेवण्याकरिता, तसेच मशीनचे लाईफ वाढवण्यासाठी, मशीनची ॲक्युरेसी टिकून ठेवण्यासाठी काही ठराविक काळानंतर मशीनला ओव्हरऑलिंग करणे आवश्यक असते. यासाठी त्यामध्ये मशीनचा प्रत्येक पार्ट खोलून वेगळे करून साफ केले जातात. त्याला ऑइलिंग करून पुन्हा योग्य जागी बसवलं जातं. हे या ओव्हरऑलिंग मशीनच्या आपण प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर आता आपण या ओव्हरऑलिंग ऑफ मशीन मध्ये ऑपरेशन संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर मशीनला ओव्हरऑलिंग करण्याकरता पुढील क्रिया केल्या जातात. तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा, डिसमेंटलिंग. तर ओव्हरऑलिंग करण्यासाठी मशीनच्या प्रत्येक पार्टला खोलून वेगळे केले जाते. त्या अगोदर मशीनची सर्व माहिती
घेतली गेली पाहिजे. जर मशीनच्या कार्याबाबत माहिती नसेल तर मशीन खोलू नये. मशीनच्या प्रत्येक पार्टला खोलल्यानंतर नट, बोल्ट, स्क्रूज, डवेल इत्यादी छोट्या छोट्या पार्टला एका ट्रेमध्ये ठेवले जाते. मशीन पार्ट खोलताना काही खूण करून ठेवली जाते किंवा मार्किंग केली जाते. हे नेहमी लक्षात ठेवले जाते. जर अशी खूण किंवा निशाण दिसले नाही तर निशाण किंवा विशिष्ट खूण मार्क करून मशीनचे पार्ट खोलले गेले पाहिजे की जेणेकरून संपूर्ण पार्ट पुन्हा फिटिंग करताना अडचण येणार नाही. अशा प्रकारे या ऑपरेशन संदर्भात पहिल्या मुद्द्यासंदर्भात डिसमेंटलिंग त्या मुद्द्यासंदर्भात आपण माहिती पाहिली. दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत क्लिनिंग. आता मशीनचे सर्व पार्ट खोलल्यानंतर त्या सर्व पार्टला रॉकेल किंवा तत्सम ऑइलमध्ये ब्रशच्या साहाय्याने साफ केलं जातं. त्यानंतर कापडाच्या साहाय्याने साफ करतात. तर ओव्हरऑलिंग मशीन मधला ऑपरेशन मधला दुसरा मुद्दा आपण क्लिनिंग पाहिला. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत चेकिंग. तर खोललेले सर्व पार्ट साफ केल्यानंतर ते चेक केले जातात. यामध्ये संबंधित पार्ट खराब झाला आहे किंवा नाही हे पाहिले जाते. जर संबंधित पार्ट खराब झाला असेल तर तो व्यवस्थित चेक केला पाहिजे किंवा नवीन पार्ट त्या जागी बसवला पाहिजे. हा तिसरा मुद्दा आपण चेकिंग याच्यामध्ये पाहिलेला आहे. पुढचा मुद्दा आहे ऑइलिंग. चेकिंग नंतर पुढचा मुद्दा आहे ऑइलिंग. प्रत्येक पार्ट साफ करून चेकिंग झाल्यानंतर त्यावर विशिष्ट प्रकारचे ऑइल लावले जाते. त्यामुळे पार्ट्स गंजण्यापासून संरक्षण केलं जातं. अशा प्रकारे पुढचा मुद्दा आपण पाहिला. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत असेंबली. मशीनचे खोललेले पार्ट साफ केल्यानंतर ऑइल लावल्यानंतर पुन्हा असेंबली केली जाते. ज्या भागावर संबंधित पार्ट बसविणार आहे तो भाग देखील व्यवस्थितरित्या साफ करून घ्यावा. पार्ट्स बसविताना अधिक ताकद लावू नये. पार्ट्स बसविताना मार्किंग केलेली खूण, निशाण पाहूनच संबंधित पार्ट त्या भागाची जोडला गेला पाहिजे. अशा प्रकारे संपूर्ण मशीनची असेंबली केल्यानंतर चेकिंग केले गेले पाहिजे. ते सर्व पार्ट योग्य प्रकारे आपले कार्य करत आहेत किंवा नाही. जर त्यामध्ये काही कमतरता राहिली असेल तर ते पूर्ण पार्ट चेक करून घ्यावे आणि पुन्हा असेंबली करावी. अशा प्रकारे या मशीनच्या ऑपरेशन संदर्भात ओव्हरऑलिंगच्या संदर्भात आपण चौथा मुद्दा पार्ट खोलल्यानंतर क्लिनिंग करून, चेकिंग करून, त्याला ऑइलिंग करून संबंधित पार्टची असेंबली करायला हवी. त्याच्यानंतर या प्रकरणासंदर्भात मेंटेनन्स ऑफ मशीन या संदर्भात आपण काही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. त्या प्रिकॉशनच्या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत. ओव्हरऑलिंग करण्या अगोदर संपूर्ण मशीनची माहिती केली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे पार्ट्स खोलताना संबंधित पार्ट्स व तेथील भागावर मार्किंग, निशाण अथवा विशिष्ट खूण करावी जेणेकरून खोललेला पार्ट पुन्हा त्याच ठिकाणी जोडला जाईल. तसेच पार्ट साफ करून बसविताना त्या पार्टला घाण, कचरा लागावयास नको. तसेच नट, बोल्ट, स्क्रूज व छोटे छोटे पार्ट्स खोलताना एका ट्रेमध्ये ठेवावेत. तसेच पार्ट खोलताना व पुन्हा जोडताना योग्य प्रकारच्या टूल्सचा वापर योग्य प्रकारे करावा. त्यानंतर पार्ट खोलल्यानंतर साफ केल्यानंतर पार्टचे चेकिंग केले गेले पाहिजे की जो संबंधित पार्ट योग्य आहे किंवा नाही. जर आवश्यकता असल्यास त्यास दुरुस्त केले गेले पाहिजे. अन्यथा
दुसरा पार्ट सदर ठिकाणी बसवला गेला पाहिजे. अशा प्रकारे या काही प्रिकॉशन मेंटेनन्स करत असताना खबरदारी म्हणून घ्यायला हव्यात. त्याच्यानंतर आपण वळणार आहोत पुढच्या मुद्द्याकडे, अलाइनमेंट ऑफ मशीन. आता मशीनच्या पार्ट्स आणि शाफ्ट यांना योग्य त्या पद्धतीने योग्य त्या पोझिशनमध्ये फिटिंग करून असेंबली केली जाते. त्या पद्धतीला अलाइनमेंट असं म्हटलं जातं. जर एखाद्या मशीनची अलाइनमेंट व्यवस्थित नसेल तर संबंधित मशीन ॲक्युरसीमध्ये काम करत नाही. तसेच त्यामुळे मशीनसाठी अधिक पॉवरची गरज भासते. कमी वेळातच संबंधित पार्ट घासले जातात अथवा झिजले जातात. त्यामुळे संबंधित मशीन लवकरच खराब अथवा नादुरुस्त होते. यासाठी मशीनची योग्य पद्धतीने अलाइनमेंट होणे जरुरीचे आणि आवश्यक आहे. अशा प्रकारे आज आपण या मेंटेनन्स ऑफ मशीन या लेसन संदर्भात माहिती पाहिली. नंतर आपण पुन्हा